प्रश्न दुसरा सरळ रूप द्या. यामध्ये पहिलं गणित आहे 2a अधिक 3b कंसाचा घन वजा 2a वजा b कंसाचा इथे घन आहे. मग यामध्ये आपल्याला दोन विस्तार सूत्राचा वापर करावा लागेल. यामध्ये पहिला आहे a अधिक b कंसाचा घन आणि दुसरं सूत्र a वजा b कंसाचा घन. आता याला सोडवल्यानंतर आपल्याकडे काय, तर याला आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडूयात. म्हणजे अगोदर 2a अधिक b कंसाचा घन करूयात, त्यानंतर 2a वजा b कंसाचा घन करूयात. यासाठी विस्तार सूत्र काय आहेत आपल्याकडे, a अधिक b चा घन म्हणजे a चा घन अधिक 3 a चा वर्ग b अधिक 3 a b चा वर्ग अधिक b चा घन. आणि a वजा b च्या घनासाठी काय आहे आपल्याकडे सूत्र, तर a चा घन वजा 3 a वर्ग b अधिक 3 a b चा वर्ग वजा b चा घन. मग या सूत्रात ठेवल्याप्रमाणे आपण या पहिल्याला जर इक्वेशन 1 किंवा समीकरण 1 नाव दिलं तर बघा की 2a अधिक b कंसाचा घन, म्हणजे आपण इथे पहिल्या विस्तार सूत्राचा वापर करून इथे याला सोडू शकतो. तर 2a चा घन अधिक 3 गुणिले 2a चा वर्ग गुणिले b अधिक 3 गुणिले 2a गुणिले b चा वर्ग, म्हणजेच इथे b चा वर्गच येईल, अधिक b चा कंसाचा घन. आता इथे जर याचा घन केला तर 2 चा घन 8 a चा घन मिळतो, अधिक इथे जर केलं तर काय येईल 3 गुणिले बेदोनी 4 a वर्ग गुणिले b कंस पूर्ण अधिक 3 2a गुणिले b चा वर्ग कंस पूर्ण अधिक b चा घन. याला जर सोडवलं पुढे तर 8a चा घन अधिक, आता 4 त्रिक 12 तर 12a चा वर्ग b अधिक 3 दोन्ही 6 a b चा वर्ग अधिक b चा घन. याला देऊ इक्वेशन नंबर 2. आता समीकरण 2 चं उत्तर आपल्याकडे म्हणजे 2a अधिक b ची किंमत आपल्याकडे आलेली आहे. आता आपण 2a वजा b कंसाचा घन काय येतो ते पाहूयात. तर 2a वजा b कंसाचा घन बरोबर, इथे काय वापरावं लागेल आपल्याला, दुसरं विस्तार सूत्र वापरावं लागेल. म्हणजेच 2a चा घन वजा 3 गुणिले 2a चा वर्ग गुणिले b अधिक 3 गुणिले 2a गुणिले b चा वर्ग वजा b कंसाचा घन. याला सोडवल्यानंतर पुन्हा 2 चा घन 8 a चा घन वजा 3 गुणिले 4 a चा वर्ग गुणिले b अधिक 3 गुणिले 2a गुणिले b चा वर्ग कंस पूर्ण वजा b चा घन. आता याला सोडवत असताना काय करावं लागेल, तर 8a चा घन वजा 4 त्रिक 12a चा वर्ग b अधिक 3 गुणिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6 a b चा वर्ग वजा b चा घन. म्हणजेच आता आपल्याला इथे तिसरं भेटलेलं आहे, तिसरा समीकरण भेटलेलं आहे 2a वजा b कंसाचा घन. आता या दोन्ही जे समीकरण येतं म्हणजे समीकरण 1 2 व 3 वरून आपल्याला काय म्हणता येईल, 1 2 3 वरून सोडवायचं जर झालं तर या सगळ्याची आपल्याला काय करता येईल, इथे काय सांगितली वजाबाकी करायची. मग आपण इथे काय करूया, यात वजाबाकी किमती टाकूयात. तर 2a अधिक b कंसाचा घन वजा 2a वजा b कंसाचा घन.
किमती मांडूयात. 2a अधिक b कंसाचा घन म्हणजे किंमत काय आपल्याकडे तर 8a चा घन अधिक 12a वर्ग b अधिक 6ab चा वर्ग अधिक b चा घन म्हणजे 8a चा घन अधिक 12a चा वर्ग b अधिक 6ab चा वर्ग अधिक b चा घन. त्यानंतर वजामध्ये कशाची किंमत टाकायची आपल्याला तर वजामध्ये आपण याला सोडूयात. वजामध्ये येईल आपल्याकडे कंसामध्ये ए बी 2a वजा b कंसाचा घन. तर याची किंमत काय आपल्याकडे 8a चा घन 8a चा घन वजा 12a वर्ग अधिक 6ab चा वर्ग a वर्ग b इथे त्यानंतर वजा b चा घन. आता याला जर सोडवलं आपण तर आपल्याकडे उत्तर काय येईल बघा. इथे 8a चा घन जशा तसा 12a चा वर्ग b अधिक 6ab चा वर्ग अधिक b चा घन. त्यानंतर इथलचे जेवढे काही चिन्ह आहेत ते बदलतील. म्हणजे आपण सुरुवातीला लिहून घेऊयात 8a चा घन अधिक 12a वर्ग b अधिक 6ab चा वर्ग अधिक b चा घन. त्यानंतर वजा 8a चा घन अधिक 12a वर्ग b वजा 6ab चा वर्ग अधिक b चा घन. आणि एवढं लिहिल्यानंतर आपल्याकडे उत्तर काय येईल बघा. आता तर इथे बघा 12a वर्ग b आणि इथे 12a वर्ग b बरोबर. इथे 8a चा घन आणि इथे वजा 8a चा घन म्हणजे हे काय झाले दोन्ही कॅन्सल झाले. याची वजा बाकी झाली किंमत 0 झाली. त्यानंतर इथे b चा घन वजा वजा अधिक ओके. इथे काय तर वजा 6ab चा वर्ग आणि इथं अधिक 6ab चा वर्ग म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होईल. तर मी इथे उत्तर लिहितो आपलं. आपल्याकडे जे उत्तर येईल ते काय येईल आता बघा. इथे काय उरलं तर 12a चा वर्ग आणि 12a चा वर्ग म्हणजेच आपल्याला लिहिता येईल की 12 अधिक 12 म्हणजे 24a वर्ग b काय लिहिले तर 24a वर्ग b आणि इथं b चा घन आणि b चा घन म्हणजे अधिक 2b चा घन. अशा प्रकारे आपल्याला कशाचं उत्तर मिळेल a अधिक b कंसाचा घन वजा 2ab वजा b चा घन याचं जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तर ते हे अशा प्रकारचं आहे. म्हणजेच 24a वर्ग b अधिक 2b चा घन हे आपल्याकडे काय भेटले याचं उत्तर भेटलं. यानंतरचा प्रश्न बघा. आता हे सर्व जे आपण सोडवत आहोत हे काय तर सरळ रूप करत आहोत. तर सुरुवातीला आपण काय करूयात. सुरुवातीला आपण 3r वजा 2k कंसाचा घन याची किंमत काढूया. तर सुरुवातीला आता इथं वजा दिले म्हणजे आपण इथे कशाचा वापर करणार a वजा b कंसाच्या घनाचा विस्तार सूत्राचा वापर करणार. तर काय येईल 3r चा घन वजा 3 गुणिले 3r चा वर्ग गुणिले 2k त्याच्यानंतर अधिक 3 कंसामध्ये 3r त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 2k चा वर्ग वजा 2k कंसाचा घन. आता याला सोडूयात. याला सोडवल्यानंतर काय लक्षात येईल तुमच्या प्रश्नाला तुम्ही पहिलं इक्वेशन दिलं तरी चालतं. आता बघा पहिलं इक्वेशन झालं त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करत आपण याच्यातले अर्धे टर्म सोडवत आहोत. तर 3 चा घन किती ते 27r चा घन त्यानंतर 3 गुणिले 3 चा वर्ग म्हणजेच किती तर 9r त्यानंतर इथं 2k त्यानंतर अधिक त्यानंतर 3 गुणिले 3r गुणिले 2k चा वर्ग म्हणजेच 4k चा वर्ग वजा 2k चा घन म्हणजेच
8k चा घन. आता याला जर सोडवलं तर 27r चा घन वजा, आता यातला गुणाकार करावा लागेल. 9 त्रिक 3 दोन्ही 6 आणि 9 सक 54 rk. तसंच इथे अधिक 3 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 चूक 36 rk चा वर्ग. इथे r चा वर्ग राहिला लिहायचा, r चा वर्ग k आणि इथे 36 rk चा वर्ग वजा 8k चा घन. इक्वेशन नंबर 2 आपल्याला इथे मिळाले. कशाचं भेटलं तर 3r वजा 2k कंसाचा घन. त्यानंतर आता दुसरं इक्वेशन काय येईल आपल्याकडे तर 3r अधिक 2k कंसाचा घन. आणि याला सोडवण्यासाठी कशाचा वापर करणार, कोणत्या आपल्या विस्तार सूत्राचा, तर a अधिक b कंसाचा घन जे आहे ते आपण वापरणार, कारण इथं अधिक आले. मग इथे काय लिहिता येईल, 3r चा घन अधिक 3 कंसामध्ये 3r चा वर्ग गुणिले 2k अधिक 3 गुणिले काय घ्यायचे इथं तर 3r घ्यायचे, त्यानंतर 2k कंसाचा वर्ग अधिक 2k कंसाचा घन. आणि याला सोडूया तर किती येते तर 3 चा घन 27r चा घन अधिक 3 गुणिले 3 त्रिक 9 r चा वर्ग कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 2k अधिक 3 गुणिले 3r गुणिले 2k चा वर्ग म्हणजेच 4k चा वर्ग कंस सोडवला आपण हा अधिक. आता 2k चा घन म्हणजेच 8k चा घन कंस सोडवल्यानंतर बाहेर येईल. म्हणजेच याचं काय येईल आपल्याकडे उत्तर येईल 27r चा घन अधिक, आता 9 त्रिक 27, 27 दोन्ही 54, तर अधिक 54 r वर्ग k अधिक 3 त्रिक 9 आणि 9 चूक 36, तर 36 rk चा वर्ग अधिक 8k चा घन. म्हणजेच समीकरण 1 2 याला आपण 3 देऊयात, याला 2 दिले, याला समीकरण 2 दिले आणि याला 3 दिलं. हे समीकरण 1 2 व 3 वरून आपल्याला काय म्हणता येईल की 3r वजा 2k कंसाचा घन अधिक 3r अधिक 2k कंसाचा घन बरोबर. आता याच्या किमती मांडून घेऊयात, जे आपण किमती काढल्या आता. म्हणजे पहिले इथे दुसरे इक्वेशन आणि तिसरे इक्वेशन, पहिल्या इक्वेशन मध्ये दुसरा आणि तिसऱ्याच्या किमती टाकल्या. आता काय ते पहा, 27 r चा घन वजा 54 r चा वर्ग k अधिक 36 rk चा वर्ग वजा 8k चा घन. त्यानंतर इथे काय बेरजेचं चिन्ह, त्यामुळे आता यावेळेस आपल्याला जसं अगोदरच्या वेळेस आपल्याला चिन्ह बदलायची गरज पडली तशी इथं पडणार नाही. अगोदरच्या गणितामध्ये आपण इथे काय केले होते तर हे चिन्ह बदलले होते आणि चिन्ह बदलल्यामुळे त्याची वजाबाकी झाली आणि आपल्याला उत्तर मिळालं. तसं इथं आपल्याला चिन्ह बदलायची गरज नाही, कारण इथे काय अधिक. मग आता इथे जशाच्या तशा आपण किमती लिहू शकतो. 27 r चा घन अधिक 54 r वर्ग k अधिक हे 36 rk चा वर्ग अधिक 8k चा घन. आता एवढं लिहिल्यानंतर आपल्याला उत्तरच मिळून जाते पहा, 27 r चा घन आणि इथे पण किती येतं 27 r चा घन, म्हणजेच किती येईल 27 r चा घन अधिक 27 r चा घन, तर किती येते 54 r चा घन. त्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही तर हे 54 r वर्ग k आणि 54 r वर्ग k हे दोन्ही काय होतील तर इथे कॅन्सल आउट होतील.
54r चा r वर्ग k आणि हे 54r वर्ग k कॅन्सल झाले. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर की वजा 8k चा घन आणि इथे पण अधिक 8k चा घन वजा अधिक म्हणजे याची किंमत काही वजाबाकी होऊन 0 होईल. म्हणजेच आपल्याकडे जे उत्तर यायला ते 54r चा घन आणि इथं 36 आणि हे 36 म्हणजेच 36 आणि 36 72 r k चा वर्ग आणि हेच आपल्याकडे काय असेल याचं उत्तर असेल 54r चा घन अधिक 72 r k चा वर्ग. या पद्धतीनेच आपण तिसरं गणित पण सोडवणार आहोत. आता इथे कोणतं वापरायचं आपल्याला विस्तार सूत्र कोणतं कुठे वापरायचं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. आता इथे 4a वजा 3 कंसाचा घन दिला म्हणजेच काय वापरायचं आपल्याला इथे सुरुवातीला a वजा b कंसाचा घन वापरायचा आणि इथे काय दिलं अधिक दिलंय आणि कंसाचा घन दिलाय म्हणजे इथे a अधिक b कंसाचा घन वापरायचा. तर आता एवढं लिहिल्यानंतर आपण या पहिल्या याला काय देऊ तर इक्वेशन नंबर 1 देऊ. याला इक्वेशन नंबर 1 दिलं आणि इथे 4a वजा 3 कंसाचा घन याला सोडवण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत तर a वजा b कंसाच्या घन याच्या विस्तार सूत्र आपल्या सर्वांना माहिती ते सोडवणार आहोत. तर बघा 4a कंसाचा घन वजा 3 a चा वर्ग म्हणजे 4a चा वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4a गुणिले 3 चा वर्ग वजा 3 चा घन. आता एवढ्या किमती आपण टाकल्यानंतर आपल्याला याला सोडवायचं तर 4a चा घन तर 4 चा घन किती होतो 64 a चा घन वजा 3 4 चा वर्ग 16 a वर्ग कंस सोडवला त्यानंतर हे गुणिले 3 जशा तसे अधिक 3 त्यानंतर इथं 4a त्यानंतर 3 चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग इथे 9 मिळाला आपल्याला वजा 3 चा घन 27. आता एवढं सोडवल्यानंतर आपल्याला काय करायचंय याचा गुणाकार करायचा. बघा आता 64 a चा घन वजा आता इथे 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि 16 144 आणि a चा वर्ग लिहिला त्यानंतर अधिक तर 4 त्रिक 12 आणि 12 108 गुणिले a वजा 27. हे काय झालं तर आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलं. त्यानंतर 4a वजा इथे काय येतं अधिक 3 कंसाचा घन आणि याला आपण सोडवणार आहोत a अधिक b कंसाचा घन या विस्तार सूत्राचा वापर करू. याच्या विस्तार सूत्रानुसार काय ते बघा तर 4a चा घन अधिक 3 4a गुणिले 4a चा वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4a गुणिले 3 चा वर्ग अधिक 3 चा घन. मग याला सोडवलं तर 64 a चा घन त्यानंतर 3 गुणिले 4 चा वर्ग 16a आणि इथे काही 3 त्यानंतर अधिक त्याच्यानंतर 3 गुणिले 4a 3 चा वर्ग किती भेटतो आपल्याला 9 अधिक 3 चा घन 27. मग याला आपण पुन्हा सोडवणार 64 a चा घन अधिक 3 त्रिक 9 आणि 16 गुणिले 9 म्हणजे 144 a चा वर्ग अधिक इथे काय येईल तर 4 त्रिक 12 आणि 12 108
ए अधिक 27. म्हणजे तुम्हाला 1, 2 व 3, 1, 2 व 3 यावरून काय म्हणता येईल की 4a वजा 3 कंसाचा घन वजा 4a अधिक 3 कंसाचा घन बरोबर. आता किमती मांडायच्या. 4a वजा 3 चा घन म्हणजे 4a वजा 3a चा घनाची किंमत काय आहे आपल्याकडे 64a चा वर्ग 64a चा घन वजा 144 a वर्ग वजा 144 a चा वर्ग अधिक 108 a वजा 27 लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचंय इथं वजा दिले बघा. वजा दिले म्हणजे आपल्याला इथे कंस टाकावं लागेल कारण चिन्ह आतले बदलणारेच आहेत. वजा कंसामध्ये याची किंमत टाका तर 64 a चा घन अधिक 144 a चा वर्ग अधिक 108 a अधिक 27 कंस पूर्ण. मग आता याला जर सोडवायचं जर झालं तर याचे काय होतील चिन्ह बदलतील. तर चिन्ह कशा प्रकारे बदलतील बघा. आपण थोडं मागून लिहायला सुरुवात करू जेणेकरून आपण आपलं पूर्ण इक्वेशन एकाच लाईन मध्ये बसेल. 64 a चा घन वजा 144 a चा वर्ग अधिक 108 a वजा 27 वजा 64 a चा घन वजा 144 a चा वर्ग वजा 108 a आणि वजा 27. आता बघा इथे काय होईल तर बरेच पद हे काय होतील कॅन्सल आउट होतील. म्हणजे 64 a चा घन आणि वजा 64 a चा घन हे काय होतील कॅन्सल होतील किंवा याची किंमत 0 होईल. त्यानंतर 108 a आणि अधिक 108 a आणि वजा 108 a हे पण काय होतील याची पण वजावट होईल. म्हणजे आपल्याकडे जे उत्तर येतील तर 144 वजा 144 आणि वजा 144 म्हणजे वजा 288 a चा वर्ग आणि इथे 27 आणि 27 तर किती 27 आणि 27 54. तर आपल्याकडे उत्तर याचं काय भेटेल याचं सरळ रूप काय भेटेल 4a वजा 3 कंसाचा घन वजा 4a अधिक 3 कंसाचा घन याचं सरळ रूप आपल्याला भेटले वजा 288 a चा वर्ग वजा 54. अशाच प्रकारे आपण आता या सराव संचामधले शेवटचं गणित करणार आहोत. ते इथे शेवटच्या चौथ्या प्रश्नामध्ये 5x वजा 7y कंसाचा घन अधिक 5x अधिक 7y कंसाचा घन दिला. इथे सुरुवातीला वजा वापरलेला आहे आणि नंतर अधिक वापरले. सुरुवातीला वजा नंतर अधिक म्हणजे सुरुवातीला आपल्याला इथे a वजा b कंसाचा घन अधिक a अधिक b कंसाचा घन म्हणजेच पहिल्यांदा कशाचा a वजा b कंसाचा घन या विस्तार सूत्राचा वापर करणार. त्यानंतर आपण a अधिक b कंसाचा घन या विस्तार सूत्राचा वापर करणार आहोत. मग इथे काय करावं लागेल आपल्याला याला पहिलं इक्वेशन मानूयात. पहिलं इक्वेशन मानल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 5x वजा 7y कंसाचा घन याची किंमत काय येईल कशाप्रमाणे तर a वजा b कंसाच्या घन याप्रमाणे. आणि याला आपल्याला काय लिहिता येईल याला लिहावं लागेल आपल्याला 5x कंसाचा घन वजा 3 गुणिले 5x चा वर्ग गुणिले 7y अधिक 3 गुणिले 5x गुणिले 7y कंसाचा वर्ग वजा कंसामध्ये 7y चा घन. आणि याला सोडवल्यानंतर 5 चा घन किती येते तर 125 x चा घन वजा 3 गुणिले 5 चा वर्ग 25 x चा वर्ग कंस सोडवत चलायचं 7y अधिक 3 गुणिले 5x आता 7 चा वर्ग 49 गुणिले y चा वर्ग वजा 7 चा घन किती येतो तर 343 y चा घन.
आता एवढं लिहून घेतल्यानंतर आपल्याला सोडवावं लागेल समोरचं 125 चा घन. आता या सर्वाचा गुणाकार जर करायचा म्हटलं तर पहा गुणाकार काय येईल आपल्याकडे. याचा गुणाकार काय येईल तर 3 गुणिले 25 गुणिले 7 525 हा x चा वर्ग आणि हा y अधिक इथे 3 गुणिले 5 गुणिले 49 याचा गुणाकार आपल्याकडे येतो 735 आणि xy चा वर्ग वजा 343 y चा घन. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. त्यालाच आपण समीकरण 1 किंवा समीकरण 2 असे म्हणतो. त्यानंतर 5x अधिक 7y 5x अधिक 7y कंसाचा घन. हे सोडवण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत तर a अधिक b कंसाचा घन या विस्तार सूत्राचा वापर करणार आहोत. यासाठी आपण किमती मांडूयात. 5x कंसाचा घन अधिक 3 कंसामध्ये 5x कंसाचा वर्ग गुणिले 7y त्यानंतर अधिक 3 गुणिले 5x गुणिले कंसामध्ये 7y चा वर्ग अधिक कंसामध्ये 7y कंसाचा घन. याला सोडवताना पुन्हा 5 चा घन 125 x चा घन अधिक 3 5 चा वर्ग 25 आणि x चा वर्ग याला आपण कंसाच्या बाहेर काढलं. त्यानंतर इथे 7y त्यानंतर अधिक 3 त्यानंतर इथे 5x त्यानंतर 7 चा वर्ग 7 7 49 y चा वर्ग अधिक आता 7 चा घन येतो आपल्याकडे 343 आणि इथे y चा घन. त्यानंतर पुन्हा याला जर सोडवलं आपण तर 125 x चा घन इथे जसं आपण गुणाकार केला तसंच इथे पण गुणाकार करावा लागेल. तर याचा गुणाकार काय येईल 525 3 गुणिले 25 गुणिले 7 तर 525 x वर्ग y अधिक 3 गुणिले 5 गुणिले 49 तर याचा गुणाकार येईल 735 x y चा वर्ग अधिक 343 y चा घन. आता अशा प्रकारे आपल्याकडे 3 समीकरणं भेटलेली आहेत आपल्याला एकंदरीत 3 समीकरण. मग आता 1 2 व 3 यावरून आपल्याला काय म्हणता येईल 1 2 3 वरून काय म्हणता येईल की आपल्याला हे जे पहिलं समीकरण आहे यामध्ये समीकरण 2 आणि समीकरण 3 ठेवल्यानंतर पहा 5x अधिक 7y कंसाचा घन 5x वजा 7y कंसाचा घन याची किंमत किती आलेली आहे तर एवढी आलेली आहे. म्हणजे आपण इथे लिहून घेऊयात तर 5x वजा 7y कंसाचा घन इथे अधिकचं चिन्ह दिलं म्हणून अधिक 5x काय 5x अधिक 7y कंसाचा घन. आता आपण सरळ सरळ या दोन्ही याच्या किमती टाकून घेऊयात. तर 125 चा घन वजा 525 x वर्ग y त्यानंतर अधिक 735 xy चा वर्ग अधिक इथे काय येईल वजा 343 y चा घन. त्यानंतर इथं काय दिलं अधिकचं चिन्ह दिलं. अधिकचं चिन्ह दिलं म्हणजे आपल्याला आतले चिन्ह बदलायची गरज नाही. त्यामुळे आपण पुन्हा जसेच्या तसे लिहू नंतरच्या किमती. तर 125 x चा घन कशाच्या टाकायला आपण आता 5x अधिक 7y कंसाचा घन याच्या जागी काय टाकू याची किंमत टाकू ही विस्तारित रूप. तर इथे काय येईल अधिक कारण इथे अधिक दिले म्हणून इथे अधिक घेतले 125 x चा घन अधिक 525 x वर्ग y त्यानंतर अधिक 735 xy चा वर्ग अधिक 343 y चा घन. आता लक्षात घ्या मित्रांनो इथे बरेच असे पद आहेत जे काय होतील कॅन्सल आउट होतील बघा. आता हे 125 काय होता तर 125 x चा घन होता
125 एक्सचा घन होता. पहा मग आता इथे वजा 525 एक्स वर्ग वाय आणि अधिक 525 एक्स वर्ग वाय हे दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील हे दोन्ही पद. म्हणजे याची किंमत 0 येईल, याची वजाबाकी 0. वजा 343 वायचा वर्ग आणि अधिक 343 वायचा घन हे पण काय होतील, वजावट होईल. मग आता इथे राहिले कोणकोणते, तर 125 एक्सचा घन आणि इथे 125 एक्सचा घन या दोघांची जर बेरीज केली तर किती येईल आपल्याकडे, 250 एक्सचा घन आणि या दोघांची जर बेरीज केली तर ही किती येईल आपल्याकडे, अधिक 1470 एक्स वायचा वर्ग. म्हणजे 5 5 10 0 हातचा आला 1 आणि 3 3 6 आणि 1 7 आणि 7 आणि 7 14 म्हणजे 1470 एक्स वायचा वर्ग. आपल्याकडे उत्तर काय भेटलं याचं, 5x वजा 7y कंसाचा घन अधिक 5x अधिक 7y कंसाचा घन. याचं उत्तर आपल्याकडे मिळालेलं आहे 250 एक्सचा घन अधिक 1470 एक्स वायचा वर्ग. आणि हेच आपल्याला अशा प्रकारे उत्तर इथे मिळालेलं आहे. आजचा सेशन हा इथे संपलेला आहे. यानंतरचे व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया.